सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तयार होणारा पदार्थ कुणाला नको असतो, कारण प्रत्येकाच्याच घरी सकाळी खूप धावपळ चालू असते. डबे असतात, नाश्त्याचं बनवायचं असतं आणि अशा वेळेस जर अगदी 15 ते 20 मिनटात तयार होणारा पदार्थ आपल्याला मिळाला तर किती बरं वाटतं. तेवढंच काम थोडंसं हलकं वाटतं. आणि आज आपण तोच पदार्थ पाहणार आहोत, जो अगदी बाहेर गाडीवर मिळतो, अगदी तसाच तयार होतो. तर चला मग पाहूयात हा झटपट तयार होणारा पदार्थ. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, तर मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आता यामध्ये जाड रवा घेतलेला आहे मी, तर आपल्याला 2 वाट्या जाड रवा घ्यायचा आहे. तर एखादी वाटी सेट करायची आणि त्या वाटीने 2 वाट्या जाड रवा घ्यायचा आहे. आता बारीक रवा असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. आता हा रवा अगदी छान मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. आणि आता त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे. तर हे आपण वाटी सेट केली, त्याच वाटीने 2 वाट्या रवा आणि 1 वाटी दही घ्यायचं आहे. आता इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यातलं अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे, अर्धी वाटी पाणी ठेवायचं आहे आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. एकदाच जर पूर्ण 1 वाटी पाणी टाकलं तर मिक्सरमध्ये तेवढं मावणार नाही आणि बाहेर येऊ शकतं. त्यामुळे अर्धी वाटी पाणी टाकून छान फिरवून घ्यायचं आहे आणि उरलेली अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे फिरवून एकजीव केलेलं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर पीठ पाहू शकता, अगदी छान जसं डोशाचं पीठ आपण करतो घरी, अगदी तसंच हे पीठ तयार झालेलं आहे. तर आता मिक्सर धुतलेलं थोडंसं पाणी आहे, भांडं धुतलेलं पाणी आहे, तर ते पाणी घेतलेलं आहे मी, साधारण पाऊण वाटी पाणी आहे. तर पाऊण वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. अगदी छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर ना. तर याची कन्सिस्टन्सी पाहूयात, अगदी मस्त या पद्धतीने आहे. यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट ठेवायचं नाही आहे. एक झाकण लावून 5 ते 7 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. रवा असल्यामुळे थोडा फुलायला वेळ लागतो, त्यामुळे 5 ते 7 मिनटात अगदी मस्त रवा फुलतो. कारण आपण हा मिक्सरला बारीक केलेला आहे, त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनटं पुरेसे होतात. आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर ना फिरवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये खाण्याचा सोडा तुम्ही यात वापरू शकता किंवा इनो देखील वापरू शकता. तर इथं मी खायचा सोडा घेतलेला आहे. तर साधारण माझ्याकडे एक छोटा चमचा आहे, त्या चमचाने मी पाऊण चमचा किंवा अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे. छोटा चमचाने तुम्ही पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण पाव चमचा खायचा सोडा घेऊ शकता आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं अगदी मस्त असं दावणगिरी डोशाचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण याचे मस्त असे दावणगिरी डोसे बनवणार आहोत. तर एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर छान नॉनस्टिक असा तवा घ्यायचा आहे आणि तेल वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही आहे. मस्त सहज हा डोसा तव्यापासून वेगळा होतो. आता इथं थोडंसं 2 चमचे पीठ टाकलेलं आहे, अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, बास जास्त फिरवण्याची आवश्यकता नाही आहे. तर मस्त असे याला जाळी पडलेली आहे, छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. तर मस्त अगदी मऊ लुसलुशीत आणि जसा बाहेर मिळतो ना दावणगिरी डोसा, अगदी तसाच हा डोसा तयार होतो. तर वरची बाजू आपल्याला शेकण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त एका बाजूनेच तुम्ही जर का शेकलं तरी पण हा डोसा जो आहे तो अगदी छान असा शेकला जातो. खूप मऊ लुसलुशीत असा तयार होतो. मागणं पण बघू शकता सुंदर सोनेरी रंग आलेला आहे. तर याच पद्धतीने दुसरा देखील आपण करून पाहणार आहोत. तर दुसराही मी साधारण 2 चमचे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, आपल्याला जास्त फिरवायचं नाही आहे. आणि याला जाळी देखील अगदी सुरेख अशी जाळी पडते आणि मस्त मऊ असा हा डोसा तयार होतो. जर घरामध्ये अगदी वृद्ध माणसं असतील तर ते देखील अगदी सहज हा डोसा जो आहे तो खाऊ शकतील. तर इथं मी याच पद्धतीने याला मस्त खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेला आहे. तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील खूप छान लागतो हा डोसा. तर सकाळच्या घाईमध्ये अगदी मस्त झटपट हा डोसा तयार होतो. मुलांना डब्यात देऊ शकता, सकाळी नाश्ता करू शकता तुम्ही. तर मस्त असा इन्स्टंट असा दावणगिरी डोसा तयार झालेला आहे, जो अगदी झटपट तयार होतो आणि कमी साहित्यात तयार होतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.